हाय हॅलो नमस्ते. मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजचा विषय असा आहे की उद्यापासून घट बसतं आहे आणि उपवास राहणारे सगळ्यांचे. तर त्या उपवासाशी आमचा संबंध येतो असा की आम्ही उपवास नाही धरत, पण जे उपवासाचा जो पदार्थ आहे म्हणजे आपला राजगिरा लाडू. तर तो जो राजगिरा लाडू आहे तो आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. आमचा घरगुती छोटासा बिझनेस आहे. 6-7 बायका लाडूच्या कामाला येतात. प्लस माझे मिस्टर स्वतः सगळं कारागीर बघतात. म्हणजे कारागीर लावलेला नाही आहे. राजगिरा भाजण्यापासून पाक बनवण्यापासून लाडूची जी काही रेसिपी आहे ती सगळी रेसिपी माझे मिस्टरच करतात. ते त्या बायकांसोबत बसून त्यांच्यासोबत तेवढीच मेहनत घेतात, त्यांना शिकवतात, त्यांना काही चुकत असेल तर त्या पद्धतीने सगळं समजावून सांगतात आणि तिथेच बसून त्यांच्यासोबत काम करतात. जे काम आहे ते कशा पद्धतीने होतं ते काम मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आमचं जे काम आहे ते काम सकाळी 8-8:30 ते 9च्या दरम्यान सुरू होतं. तर 1:30-2 वाजेपर्यंत राहतं. दिवसभराचं तर काही काम नाही आहे. पण आता सध्या सीझन आहे. उद्यापासून घट बसत आहे तर खूप लोड राहणार आहे. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवेलच, कारण पूर्ण राजगिरा कसा भिजवला जातो, आमची जी छोटीशी भट्टी आहे त्या भट्टीवर ते राजगिरा कसे भाजतात, सगळी पद्धत मी तुम्हाला नंतर दाखवेल. पण आता सध्या एक छोटीशी व्हिडिओ मी बनवली की कशा पद्धतीने काम केलं जातं. सर्वात आधी जो पाक आपण कढईत बघतो आहे तो चांगल्या पद्धतीने गरम करून घेतलेला आहे. चांगला पाक रेडी झाला आहे. आता तो उतरवून घेतात आणि दुसरी कढई ठेवून देतात आणि त्यांच्या डाव्या साईडला आता तिथे जे ते राजगिरा चाळून घेत आहे तो राजगिरा ते मापाप्रमाणे बरोबर घेतात चाळून आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने गरम कढई आहे, खूप गरम कढई आहे, त्या पद्धतीने छान पद्धतीने ते मिक्स करून घेतात की जो गुळाचा पाक आणि तो राजगिरा चांगल्या पद्धतीने मिक्स झाला पाहिजे. खूप मेहनत लागते या मिक्स करण्याच्या पद्धतीला. पण छान पद्धतीने बघा, आता तो छान पद्धतीने असा लालसर दिसतोय, मिक्स झाला आहे पाक पूर्णपणे. आता इथे आम्ही सगळ्याजणी अशा बसलेलो राहतो गोल पद्धतीने गोल केलेलं, मध्ये कढई ठेवतो. आणि आता सध्या तर बायका कमी आलेल्या आहेत, 3 बायका कमी होत्या, त्याच्यामुळे मलाही तिथे मदतीला बोलवलं होतं. सगळं घरातलं काम सोडून मी तिथे मदतीला जाते. रोज नाही जात, पण कोणी नसेल तर मग मला जावंच लागतं, शेवटी घरचा बिझनेस आहे. आणि ते सुद्धा मिस्टरसुद्धा खूप छान पद्धतीने तिथे काम करतच असतात. असं पद्धतीने आम्ही गरम कढईमधून लाडू एक 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 खोळे घेतो आणि त्या पद्धतीने गोल गोल करून त्या परातीत टाकतो. आणि ती समोर जी बाई दिसती ती डायमनी ती गोलचा शेप आहे तो गोल पद्धतशीर गोल करून घेते आहे. आता इथे सगळे लाडू बनवून झालेले आहेत. तर आता इथे जे आहे तर हे लाडू सगळे आम्ही आता हे सगळं साफ करून घेतात. ते त्या खाला आहे, मुस्लिम आणि हिंदू सगळ्या बायका आमच्या इथे काम करतात. हे बघा किती छान पद्धतीने लाडू गोल शेपमध्ये झाले आहेत आणि छान दिसता पण आहेत. आता ते मोकळे असे परातीत आम्ही काढून घेतो. त्याच्यानंतर आमच्याकडे त्या लाडूच्या ज्या पिशव्या आहेत त्या पिशव्या घेऊन आम्ही ते लाडू त्याच्यात भरतो. हा 9चा लाडू आहे, म्हणजे 9 नग आम्ही भरतो या पिशवीत. मोठा लाडू असतो, याची खूप ऑर्डर असती. तर आणि एक लेबल आहे आमचं, आम्ही हे लेबलची ऑर्डर देतो आमच्या नावाचं, जे आमचं लायसन्सवर आहे, पार्थ फूड क्वालिटी नंबर 1 ह्या नावाने आमचं लेबल आहे. ते लेबल आम्ही प्रत्येक लाडूच्या पॅकेटमध्ये टाकतो. अशा पद्धतीने पूर्ण पॅकेट भरून घेतो आम्ही. आणि हे सगळे पॅकेट भरून झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने सगळे पॅकेट भरले. उरलेले लाडू आम्ही साईडला ठेवून देतो, मग पुढच्या कढईमध्ये आम्ही ते मिक्स करतो. आता हे जे पॅकेट भरलेले हे आता मागच्या बाजूला परत जातात. मागच्या बाजूला हे बघा, आता ह्या खालाने सगळं जो राजगिरा कोरडा झाला आहे तो पूर्ण खाली सांडला जातो जाळीतून वगैरे, तर तो पूर्ण झाडून एका साईडला करून देतो, स्वच्छ करून घेतो. आता इकडे
जे मागच्या बाजूला इलेक्ट्रिक पॅकिंग छोटीशी पट्टी आहे, याला आम्ही पट्टीच म्हणतो. तर तिथे जे लाडू आम्ही भरून ठेवले ते लाडू पॅकिंग करून असे इकडे टाकले जातात. इकडे एक बाजूला एक दुसरी बाई पण बसते की इकडून फेकलेले जे लाडूचे पॅकेट आहे ते लगेच असे मोठ्या मोठ्या पिशव्यांमध्ये भरून ठेवल्या जातात. हे डझनाचं एक पॅकेट बनवलं जातं. हे बघा, अशा पद्धतीने डझनाचं पॅकेट बनवलं जातं आणि अशा पद्धतीने हे लाडू डझनाचे पॅकेटं आम्ही साईडला करून ठेवतो आणि छान वाटतात. मग ऑर्डरप्रमाणे आम्ही हे लाडू बनवतो. आता सगळं काम झाल्यानंतर हे बघा, असं सगळं मांडून मोजून किती लाडू निघाला आहे आजचा, तर त्या पद्धतीने आम्ही डझनाचे पॅकेट करून ठेवतो. पूर्ण पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे, साफसफाई पण झालेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही लाडू मांडून ठेवतो. आज माल कमी निघाला कारण आज बायका पण कमी होत्या. जेवढ्या बायकांमध्ये जमेल तेवढं स्लो काम झालं आहे आज. बायका जास्त असल्या की काम फास्ट होतं, लाडू पटपट बांधले जातात. ते झाल्यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळी माझ्या मुलाला जायचं होतं. क्रिकेटची अकॅडमी जॉईन केलेली आहे त्याला. 2-3 महिने झालेत की तो पावसामुळे जातच नव्हता. आज कुठून मुहूर्त लागला त्याचा आणि आज तो निघाला आहे. त्यांना तर मिस्टरांना तर आराम मिळालाच नाही आहे. ते माल पण एका ठिकाणी रिटेल काउंटर आहे तिथे पण माल द्यायचा होता. ती पिशवी पण त्यांनी घेतली आहे सोबत आणि त्याची घाई चालू होती की चला लवकर, चला लवकर, वेळ होऊन जातो. क्रिकेटला जायच्या वेळेस खूप घाई करतो. आता त्यांना ते निमिषला गोल क्लबला सोडतील ग्राउंडवर आणि मग पुढे माल द्यायला पण जातील. त्याला मोठ्यापणी क्रिकेटर व्हायचं आहे, त्याच्यामुळे खूप मेहनत पण घेतो आहे तो. चला, तो पण निघाला आहे. आता मी पण निघते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो, बाय.